व्हेनेझुएलामध्ये सलग 2 तीव्र भूकंपाचे धक्के बसल्यानं मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे। घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या नैसर्गिक आपत्तीत मृतांचा आकडा 10,000च्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जाते। या भूकंपाचा फटका व्हेनेझुएला देशातील सर्वात मोठ्या सायमन बोलिव्हर इंटरनॅशनल विमानतळालाही बसलाय। विमानतळाच्या इमारतीचं मोठं नुकसान झाल्यामुळे प्रशासनानं ते तातडीनं बंद केलंय। व्हिडिओमध्ये विमानतळाच्या फॉल्स सीलिंगचा मोठा भाग अचानक खाली कोसळताना दिसतोय, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी सर्वजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले। जोरदार धक्क्यांमुळे विमानतळाची वीज व्यवस्था खंडित झाली असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला। चेक इन काउंटरजवळ छत कोसळल्यानं किंकाळ्या, धावपळ आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले। धुळीचे ढग पसरल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यासही अडचण निर्माण झाली। घटनास्थळी काचा फुटण्याचे आणि काँक्रीट कोसळण्याचे मोठमोठे आवाज ऐकू येत होते। या दुर्घटनेत विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। भूकंपामुळे राजधानी कराकसमधील अनेक उंच इमारती जमीनदोस्त झाले। विशेषतः चाकाओ जिल्ह्यात 2 मोठ्या इमारती कोसळल्यानं अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे।